कबाच तुझ्या गडाचे दगड कधी येऊन तू वाच कसे विसरतो रे आम्ही आम्हा साऱ्यांचा तू बाप मनामधी नाही भाव तरी पूजतो रे तुलाच घडू दे नवी ही कथा आता राजा रचू दे नवा इतिहास तुझ्या गडाची ही व्यथा आता राजा कळू दे साऱ्या जगास ताठ होती माना उंच होतील नजरा या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा बघतोस काय मुजरा काय 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 आपले शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. त्यांच्या गडाचा फायदा जर रयतेसाठी होणार असेल ना तर महाराज जिथं कुठं असतील तिथनं मान वर करून अभिमानानं आपल्याकडे पाहतील. हे एक गाण्याचं झालं. असे प्रत्येक गाण्यामध्ये आम्ही खूप एक्सपेरिमेंट्स केल्या आणि प्रत्येक गाणी मी असं म्हणेन वेगवेगळ्या फ्लेवरची आहेत. किती गाणी आहेत? 5 गाणी आहेत. मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे की आता हे सगळं झालं पण चित्रपट चित्रीकरणाच्या दरम्यान खूप मजा केली असेल ना? मित्राचाच सिनेमा असल्यामुळे आपण पिकनिकला आलो आहोत हां. आणि इथे आता आपण जरा जाऊन येतो जरा येतो असं वातावरण होतं खरंच. म्हणजे अपवाद सांगायचा झाला तर जितूनी सरप्राईज केलं मला. 9चा कॉल टाईम असेल, मी पाहिलंय जितू 8:45ला रेडी. म्हणजे जे माझ्या असिस्टंट्सला टेन्शन असायचं, सर ते जितू सरांना उद्याचा कॉल टाईम 9चा आहे तर तुम्ही 8चाच सांगा ना, म्हणजे मग ते तर असं काही झालं. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तो वेळेत आला, खूप वेळ थांबला. सो त्यामुळे हे जे जितूबद्दल बोललं जातं की तो येत नाही सेटवर किंवा असं काहीही नाही आहे. तो अत्यंत शिस्तीचा नट आहे आणि अत्यंत सिन्सिअरली त्यांनी हा सिनेमा एक प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून सुद्धा केला आणि मित्र म्हणून सुद्धा आता तू जेव्हा बोलत होतास ना त्या जितूचे एक्सप्रेशन्स असे होते. हां. म्हणजे तू बोलत होतास, कान तुझ्याकडे होते, डोळे असे होते की मी उशिरा येतो असं कोण कोण बोलतो. हे दादा मला काय म्हणायचंय, न्यूटन्स थर्ड लॉ ना, एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. अच्छा, समोरचा दिग्दर्शक कोण आहे त्याच्यावर पण असतं ना. बरं बरं. आता मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे. आधी जितेंद्र पासून सुरुवात करूया. तुम्हाला सगळ्यांना किती कविता ऐकल्या तुम्ही साधारण? अरे ते दिवस गेले रे. आता नाही, आता वेगळं. क्रिकेट पहिली बायको. हो हो हो, घाबरलो, धडधडलो मला इकडे. म्हटलं अजून शिवाजी पार्कात कोण आहे. बरं मला सांगा, लग्न जमल्यापासून लग्न होईपर्यंत किती काळ? 6 महिने. 6 महिने. या 6 महिन्यात 180 दिवस ॲव्हरेज. त्या 180 दिवसात तुम्ही किती वेळा भेटला? रोज रोज. एकाच दिवस असं नसेल. हे यायचे माझ्या ऑफिसवर, ते घरच्यांना नाही माहिती आज कळलं. 9 वर्षांनी म्हणजे काय काय मम्मीला माहिती कळतंय. होतं, माझ्या मम्मीला हे यायचे ते माहिती होते. घरी नाही कधी यायचे, माझ्या ऑफिस जवळ घाटकोपरलाच मी तिथे कामाला होती ना तिथे यायचे. पण आमच्या घरचे आता वाट लागली. नाही नाही, काही हरकत नाही. आता चांगलं झालंय. 9 वर्षांनी काय करणार आहे दोघे. बरं मला सांगा, मग चित्रपट वगैरे तुम्ही बघितला होता लग्नाच्या आधी? तो कुठला? हॉरर फिल्म दाखवलेली 1920. हो, मी पेपरला वाचलं 1920 picture आला नवीन म्हणून. पिक्चर रोमॅन्टिक दिलेलं आणि ते हॉरर खालचं वाचलं नाही. मग रोमॅन्टिक आणि खाली हॉरर आणि होतं. हॉरर होते ते हॉरर लहान अक्षरात लिहिले आणि रोमॅन्टिक मोठ्या अक्षरात लिहिले. मग तुम्हाला वाटलं रोमॅन्टिक आहे? बस नंतर मग पुलली, मग नंतर पिक्चरच नाही. पण भयानक होता पिक्चर तो. मग काय विचित्र पिक्चर तो.
मला मी पिक्चर जास्त जायचं त्यांना बघायचं माहितीच नाही मला picture. theater चं त्यांना काय माहितीच नाही. नाटक जास्त. असं नाटकं बघायचं. नाटकाचं कसं आपण पहिल्या लाईनीतून पहिल्या ओळीच्यातून बघतो. तिकीट काढतो हा, पहिली लाईन दुसरी किंवा दुसरा तिसरी पिक्चर line. सिंग इज किंग असं. पहिल्या रो मध्ये हे असं ह्याच्यामधून इंटरवल मधून निघालो बाहेर हे सगळं दुखायला लागली मग तुम्हाला काय वाटलं नाटकासारखं पुढचं तिकीट असेल तर मला माहिती नाही हिरो seat जवळ number दिसतो. मित्राला सांगितलेली हा. गाडी तिकीट पहिल्या रोजची काढून आण. मग मित्र तेच करणार ना. काय आठवणी असतात एक एक, हो की नाही? छान. मग पहिल्या रांगेत बसून सिंग इज किंग बघितला तुम्ही? सिंग इज किंग 1920 दोनच पिक्चर बघितले. दोन्ही पहिल्या रांगेत? हो हो. नंतर मीच जायची तिकीट काढायला. मग मी म्हटलं मी सांगेल तोच रो तिथे जाऊन बघणार आणि मगच नाही तर नाही. नाही, जो आपल्याला चॉईसचा भेटतो तो माहिती नव्हतं मला पिक्चर. नाटकामध्ये आपण सांगून भेटतो ते आपल्याला हो असं ते चार्ट चित्रपटाला मिळतं म्हणजे. हो मग एवढं नंतर माहिती नाटक नाही. 2-3 बघितले व्यवस्थित अगदी. बरं यांची मॅच बघायला कधी गेला होता हो. तुम्ही? काय झालं होतं त्या मॅचला? आमचं जेव्हा लग्न ठरलं ना म्हणजे लग्न होतं 21ला 20ला यांची मॅच खेळून त्या हळदीला टाइमशील्डची मॅच होती तेव्हा ते हळदीला मॅच वगैरे खेळून आलेले आणि लग्नाच्या दिवशी त्यांचं कटिंग आलेलं पेपरमध्ये 89 काहीतरी केलेले त्यांनी. अरे वा 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 वा. त्याच्यानंतर 89 किती वेळा केले? नाही परत नाही मग 50 58 पण मला सांगा आता इतक्या वर्षांनी आज होम मिनिस्टरमध्ये तुम्ही सहभागी झालात, हो की नाही? दोघांचे स्वभाव चांगले आहेत, बरोबर? वहिनी कधी चिडत नसतील ना? नाही, थोडीफार चिडते अशी जास्त नाही पण नंतर लगेच राग जातो. पण कसं म्हणजे राग व्यक्त कशा करतात त्या? मी काय बोलतच नाही. मी हसलो की लगेच राग जातो तिचा. ते फक्त आपली बडबड ऐकून घेणार मग ते रिॲक्शन नाही झालं की मग काय तर आपलं बोलायचं. पण तरी तुम्ही बडबड करता वाटत नाही मला. थोडेफार कधीतरी करावी लागते. चिडचिड करता, ओके. पण तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ते पूर्ण करतात. मी सांगितलेली ती करणारच नाही भलतंच करणार. आपण सांगितलं हे असं करायचं हा ते नाही त्याच्या विरुद्ध मग विरुद्ध सांगितलं की ते बरोबर सरळ लाईनीत होतं. मग तुम्ही विरुद्धच का नाही सांगत? पण कधी कधी विरुद्ध सांगितलं ते पण करतात ना म्हणून प्रॉब्लेम आहे. ही निर्मळता जी आहे ना दोघांच्या नात्यामधली तीच खरं तर महत्वाची आहे यांचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी. असेच हसत राहा असं म्हणत आता पहिला खेळ कुठला बघूया. किती बक्षीस मिळणार वहिनींना? 8 वस्तू वरती हे 8 टॅग ठेवा. मीडियम ठेवा, हो, एक एक ठेवा. 4 संधी. या 4 संधीमध्ये 1 रुपया मिळाला तर 4 वस्तू आणि तेवढे पैसे तुम्हाला मिळणार. वेळ सुरू झाली. सगळे मदत करू शकता तुम्ही. हां द्या. 50 रुपये, 5 रुपये. तुला वाटतं ते कोणी कोणी सांगितलं हात वर करा म्हणजे मग मी उघडून बघतो. हे बदलायचंय का तुम्हाला? काय परी माझ्या मुलीने सांगितलंय. हो ना, व्हेरी. 2000 रुपये. आता एकच संधी शिल्लक आहे. आता भाऊ सांगतो गेले तरी माझ्या बाबा देणार. बदलायचंय. काय करू तुझ्या मना शेवटची संधी आहे. तुम्ही सांगा काय करू. तुम्ही सांगा काय करू. तुमच्यावर हे कोणी सांगितलं तुम्हाला? आता मी तुम्हाला एक भाऊ म्हणून विचारते तुम्ही सांगा. माझे भाऊ मला असं वाटतं की आपण बाबांचाच मान ठेवूया. चालेल तुमची इच्छा तुम्ही आता माझ्या बदलायचं छातीत दरदर. तुम्हीच सांगितलं आता ते 1 रुपयाचं नाही आला मी अजून उघडलेलंच नाहीये. तुम्हीच सांगितलं ते. मला टेन्शन आलंय. बदला बदला. अभिनंदन. 1 रुपया आणि 2056 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. मस्ती पण वगैरे करायचो आणि मग ओरडायचे तर पप्पांनीच थोडंफार ओरडलंय. मम्मी नाही एवढी ओरडायची. मी नाही ओरडायची. आता कोण ओरडत? काय लोक दिलाय त्यांनी. वहिनी कसं बघितलं त्यांनी बघितलं. मी पटकन विचारलं आता कोण ओरडतं त्याच्यावरती पटकन त्यांनी तुमच्याकडे बघितलं आणि पटकन तिकडे बघितलं. काय दबदबा निर्माण केला तुम्ही.